महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांची 135वी जन्म जयंती सोहळा संपूर्ण जगभर भारतभर अत्यंत आनंदाने उत्साहाने साजरा होतोय। मी आज दीक्षाभूमीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींना अभिवादन करत त्यांना कोटी कोटी अभिवादन केलं आणि आज नागपूरवरनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजीच्या नावाने एक टुरिस्ट सर्किट जे तयार झालं पर्यटन विभागाचं, त्या सर्किटच्या 2 बसेस आज या ठिकाणून रवाना झाल्या। यामध्ये दीक्षाभूमीपासून तर मुक्तिभूमी नाशिकपासून तर चैत्यभूमी मुंबईपर्यंत या 2 बसेस या ठिकाणी रवाना झालेल्या आहेत। कालही 2 बसेस गेलेल्या आहेत आणि यातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, सामाजिक न्याय, समता, बंधुतेचा विचार हा समाजाच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा एक पर्यटन विभागाचा प्रयत्न आहे। तसंच आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीनिमित्त सामाजिक सप्ताह आयोजित करण्यात आला होता। आज सामाजिक सप्ताहाचा आज समारोप या ठिकाणी आहे। जे समाजामधील विविध लाभार्थी आहे त्या लाभार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने मुख्य प्रवाहात आणण्याची योजना महाराष्ट्र शासनाने तयार केली, नागपूरच्या सामाजिक न्यायाने तयार केली आहे, नागपूरच्या सामाजिक विभागाने तयार केलेली आहे। आजचा दिवस हा खूप पवित्र दिवस आहे। आजच्या दिवशी बाबासाहेबांनी जन्म घेतला आणि या संपूर्ण जगभर, देशभर एक लोकशाहीमध्ये आपण किती चांगल्या पद्धतीने नांदू शकतो हे ज्या घटनेने आम्हाला दिलं आहे आणि या घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांच्या विचारावर विकसित भारत, विकसित महाराष्ट्र संकल्प पुढे नेण्याकरता आपण सर्व काम करतो। दीक्षाभूमी असेल किंवा बाकी नागपूरच्या आसपास शांतिवन असेल, ड्रॅगन पॅलेस असेल, हे तिन्हींचा विकास करण्यासाठी काय प्लॅन आहे? पालकमंत्री म्हणून तुम्ही कसा पुढाकार घेणार आहे? दीक्षाभूमीसाठी काही जागा पण उपलब्ध करून देण्याचा बैठका झाल्या होत्या NIT। दीक्षाभूमीला 118 कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहे। परवाच मी दीक्षाभूमीच्या विषयाची बैठक घेतली। NMRD आणि कलेक्टर बसून या ठिकाणी अंतिम प्लान सुरू आहे। तो प्लान आम्ही पब्लिक डोमेनला टाकणार आहे। शेवटी या ठिकाणी जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टचं म्हणणं काय आहे, जनतेचं म्हणणं काय हे समजून घेणार आहे। मागच्या वेळी आम्ही काम चालू केलं पण त्याला विरोध झाला, कारण त्यांचं म्हणणं होतं या ठिकाणी अंडरग्राऊंड पार्किंग करू नका, त्यामुळे ते काम थांबवण्यात आलं। पण पुढच्या काळात मात्र जनतेला सोबत घेऊन, जनतेचा विचार घेऊन, आंबेडकरी जनतेचा विचार घेऊन आम्ही हे काम चालू करणार आहे। या ठिकाणी चिचोलीच्या शांतिवनमध्ये 40 कोटी रुपयाचे विकास कामं सुरू आहेत। ड्रॅगन पॅलेसला 217 कोटी रुपयाचे विकास काम मंजूर झालेले आहेत आणि हे सर्व पर्यटन स्थळं, पर्यटन सर्किट म्हणून जे धर्मस्थळं आहेत हे या ठिकाणी जोडण्याचं काम या ठिकाणी सरकार करतं आहे। निश्चित रूपाने नागपूरला सुद्धा या ठिकाणी आम्ही विविध शासनाच्या निधीच्या माध्यमातून या पर्यटन स्थळाचा, यात्रास्थळाचा, धर्मस्थळाचा विकास आम्ही करणार आहोत।